आज मी बनवणार आहे मटर कचोरी. अगदी जशी दिसण्यातही वाटते क्रिस्पी क्रिस्पी आणि तशी खाण्यातसुद्धा खूप टेस्टी वाटणार आणि झटपट अशी आपली मटर कचोरी बनवून तयार होणार. चला तर मग करूया स्टार्ट. आता इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे. मैदा घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करूया चवीनुसार मीठ आणि इथे अर्धा चमचा इथे मी ॲड करणार आहे ओवा. ओवा घेताना असं हातावर थोडा क्रश करून टाका, म्हणजे याचा सुगंध फ्लेवर खूप छान येतो. हे सगळं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. इथे मी 3 ते 4 स्पून तूप वापरत आहे. तूपच्या ऐवजी तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता, पण तुपाने जो टेस्ट येतो तो खूप छान वाटतो, त्यामुळे शक्यतो तूप ॲड करा. इथे जे आता तुपाचं मोहन टाकलं आहे, आता हे सगळ्याकडे आपण मिक्स करून घेऊया सगळ्यात पहिले, जेणेकरून प्रत्येक कणाकणाला हे तूप सगळ्याकडे मिक्स होणार. आता इथे आपलं टाकलेलं मोहन बरोबर आहे की नाही ते चेक करूया. अशी हाताची मूठ जमत आहे, म्हणजे आपण जे पण त्यात तूप या तेल टाकलं आहे ते बरोबर आहे. आता थोडं थोडं करत पाणी आपण वापरूया, एकासोबत पाणी नको टाका. हळूहळू करत आपण एक डो बनवून घेऊया, सॉफ्ट डो. एकदम हार्ड डो आपला करायचं नाही आहे, थोडंसं नरम नरम करून घेऊ. आपलं पीठ सगळं मळून झालं आहे. यात थोडं आपण तेल लावून घेऊ सगळ्याकडनं आणि याला एखाद्या सुती कपड्याने याला झाकून ठेवून देऊ आपण, जेव्हापर्यंत आपण आपली फिलिंग तयार करतो तेव्हापर्यंत. इथे एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये 1 स्पून टाकणार मी सौंफ, 1 स्पून टाकणार इथे मी धने आणि 1 स्पून इथे टाकत आहे जिरे. या सगळ्यांना हलकंसं भाजून घेऊया. जसं यातनं थोडासा मंद मंद सुगंध येणार, म्हणजे आपण गॅस बंद करून देऊ. सध्याला लो फ्लेमवर भाजून घेऊया. हे सुद्धा भाजून झालं. आता याला मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि याला आपण पूर्णतः थंड होऊ देऊ पहिले. आता लहान भांड्यात मिक्सर ग्राइंडरमध्ये मी ग्राइंड करून घेईन. ग्राइंड अगदी पल्स मोडवर करायचं आहे, खूप पावडर करायची नाही आहे. अगदी थोडंसं क्रंच क्रंच असं दिसलं पाहिजे. हे पहा, पूर्ण पावडर नाही केलं आहे मी. आता पॅनमध्ये मी तेल टाकलं आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या, मिरच्या आणि अद्रक. इथे तुम्ही लसूण हवं तर स्किप करू शकता, पण अद्रक लसूणचा फ्लेवर छान येतो, पण तुमच्या आवडीनुसार आहे ते. याला थोडंसं भाजून घेऊया आणि मिरच्या पण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या तिखट खाण्यावर डिपेंड. आणि त्यात इथे आपले जे वाटाणे आहे ते आपण टाकून देऊया. आता इथे मी फ्रेश वाटाण्यांचा वापर केला आहे. मी फ्रोझन वापरत असाल तर पहिले त्याला बॉईल करा, त्यातलं पूर्ण पाणी गाळून घ्या आणि त्यात मग नंतर हे भाजा, म्हणजे ओलसरपणा निघून जाईल. आता अर्धा स्पून इथे टाकत आहे मी हळद आणि अर्धा स्पून इथे टाकत आहे मी जिरे पावडर. या सगळ्यांना आपण मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे मी. आता सगळ्यात लास्टमध्ये अर्धा चमचा मी ते आमचूर पावडर टाकत आहे. आता हे सगळं आपलं झालेलं आहे. याला थंड करून घ्या पूर्णतः आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये यालासुद्धा थोडं क्रंच याच्यामध्ये ग्राइंड करा. पूर्ण पेस्ट करू नका, हलकंसं दरदर ठेवायला. थोडं कोथिंबीर पण आपण यात टाकूया. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही याच्यात. इथे पहा, सगळं ग्राइंड केलं आहे मी, अगदी पेस्ट नाही झाली आहे. पाहू शकता व्यवस्थित आपल्या याच प्रकारे यात ग्राइंड करून ठेवायचं आहे. आता यात सगळ्यात लास्ट आपण जो मसाला करून ठेवला आहे तो ॲड करून घेऊ आणि थोडं चवीनुसार मीठ टाकूया. या सगळ्यांना व्यवस्थित पहिले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे सगळं आपलं फिलिंग व्यवस्थित मिक्स झाली आहे. आता सगळ्यात पहिले आपण याचे असे गोल गोल गोळे करून घेऊया, जेणेकरून आपल्याला वेळ जाणार नाही. पटापट आपल्याला फिलिंग किती बनवायची आणि किती कचोऱ्या करायच्या आहेत त्या
कळून जातात. त्यामुळे मी सगळ्यांची अशी छोटे छोटेसे गोळे करून ठेवत आहे. आता इथे आपलं पीठसुद्धा व्यवस्थित रेस्ट करायला ठेवलं होतं आपण, त्यामुळे खूप सॉफ्ट आणि छान व्यवस्थित झालं आहे. एकदा परत त्याला मळून घ्या तुम्ही. फटाफट आता आपण इथे कचोऱ्या करायला घेऊ आणि ते मी छोटासा एक डो घेतलेला आहे आणि याला पहिले व्यवस्थित करा जेणेकरून कुठेही क्रॅक नको आणि याला लांब व्यवस्थित पोळीच्या आकारा एवढा याला लाटून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं थोडं पीठ लावत लाटून घेऊया. मी इथे 2 प्रकारची तुम्हाला कचोरी करायला सांगणार आहे. इथे बघा पोळीच्या शेपचं इथे मी लाटून घेतलं, याला तेल लावलं आणि वरतून परत इथे मी थोडा मैदा असा चिटकत आहे. त्यानंतर परत थोडं तेल लावलं आणि जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला ही लेअरवाली कचोरी तयार करत आहे मी, त्यामुळे ह्या प्रकारे आपल्याला ती करावं लागणार. यात पहा कशा लेअर दिसत आहे. ही खूप फटाफट होते, काही वेळ लागत नाही याला. आता थोडंसं याला आपण लाटून घेऊया जेणेकरून आपल्याला याच्यात फिलिंग आता आपल्याला ॲड करू. इथे कोणताही एक बॉल घ्या आणि त्याला असं जसं आपण आलू पराठा करतो या पुरणपोळी बनवतो त्याच प्रकारे फिलिंगला ॲड करून सगळं तर पॅक करा आणि हलकंसं प्रेस करा. हवं तुम्ही राऊंड पण ठेवू शकता, पण हलकंसं प्रेस करा म्हणजे थोडंसं छान वाटतं ते दिसण्यामध्ये. दुसरी पण मग अशीच लाटून पटापट करून घेते. ते आणखी एक मी तुम्हाला कचोरी करून दाखवते. अगदी वेळ कमी लागते बनवायसाठी, पण बनल्यानंतर खाण्यात मजा जी येते ती वेगळीच. त्यामुळे नक्की तुम्ही करून पहा. आता इथे मी एक साध्या प्रकारे पण एक कचोरी करून दाखवते. एक साधासा थोडा पीठ घेतलं थोडं मी जस्ट आणि त्याला लाटून घेऊ, जशी की आपण साध्या पराठे करतो त्याच प्रकारे हे करून दाखवते. एक फक्त ज्यांना ते कळायला कंटाळा येतो तर हे सुद्धा करू शकता. बस थोडंसं लाटलं की यात फिलिंग आपण ॲड करून घेऊया आपली आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित पॅक करून घेऊ. बस आपली ही सुद्धा कचोरी ही जास्त लवकर होते पण फटाफट बनून तयार झाली. आता मी ते सगळ्याच कचोऱ्या सगळ्या रेडी करून ठेवून देते. आता इथे माझा तो व्हिडिओ स्किप झाला, डिलीट झाला, त्यामुळे इथे मी तेलात डायरेक्ट टाकलेला आहे कचोऱ्या. इथे तेल खूप गरम नको आपल्याला, अगदी साधारण टेम्परेचरचं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि एक एक करत आपण सगळ्या कचोऱ्या एका टायमाला टाकल्या मी सगळ्या आणि मीडियम स्टार्टिंगला स्लो फ्लेमवर आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपण याला तळून घेऊया. बघा कचोरी कशी व्यवस्थित झालेली आहे आपली. जेव्हा पण इच्छा होणार तेव्हा तुम्ही घरच्या घरी झटपट अशी कचोरी करू शकता. काही खूप वेळ लागत नाही, खूप सामग्री लागत नाही. आपल्या घरी जे अवेलेबल सामग्री आहे त्या सगळ्यात हे बनून तयार होते आणि खायला तर खूप भारी वाटते. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.